नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर MPSC या चॅनलवरती. तर मित्रांनो, कंबाईन 2025चा पेपर झालेला आहे. हा फायनली पेपर झालेला आहे. खरंच पेपर कसा होता सगळं सांगणार आहे मी. आणि या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला उत्तर आणि आन्सर की वगैरे सांगणार नाही, कारण ते सांगणारे खूप सारे जण आहेत. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगतो की तुम्ही हे पेपर लॉजिक आणि ट्रिक्सने कसं सोडू शकला असता, आणि मी जे लॉजिक सांगितलेलं ते इथे कसं अप्लाय झालं आहे, विथ क्वेश्चनचे स्क्रीनशॉट आणले, प्रूफ आणलेलं आहे मी. ते तुम्ही एकदा बघून घ्यायचं. आणि 10 मिनिटात मी फक्त एवढंच नाही सांगणार पेपर कसा होता, ट्रिक्स कशा वापरल्या, एक तुम्हाला गोष्ट पण सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे नक्कीच पुढच्या एक्झाममध्ये पण मार्क्स वाढतील. आणि जर तुम्हाला ते ऐकायचं ना, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि शांतीने बघा. तर मित्रांनो, फायनली पेपर झालेला आहे. जो पोस्टपॉइंट वगैरेचा विषय चालू होता, लिटरली कालपर्यंत मुलांना माहीत नव्हतं की पेपर होईल की नाही, पण पेपर झालेला आहे. आणि जर तुम्ही कोचिंग आणि राजकारणाच्या फंदात पडला नसाल तर नक्कीच तुमचा पेपर चांगला गेलेला असेल. मी मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला. तर जाऊ द्या, ठीक आहे. काय पहिली प्रतिक्रिया, आता पेपर ओव्हरऑल कसा होता, डिफिकल्टी लेवल पेपरची पहिली कशी होतं, आपण जर बघितलं काय कळतं आपल्याला. मित्रांनो, पेपर हातात आल्यावरती आपण पहिली नजर टाकली तर तो बघून आपल्याला आधी सोपा वाटतो, खूप सोपा वाटतं पेपर जर हातात घेतला आणि बघितला. पण जेव्हा आपण सोडवायला लागतो किंवा मध्ये टाईम जातो थोडासा, तेव्हा कळतं की हा पेपर सोपा नाही बरं का, ट्रिकी होता हा क्वेश्चन. ट्रिकी क्वेश्चन होते. आणि मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलमध्ये आपण म्हणू शकतो. आणि जर आपण बघायला गेलं तर आयोगाने 2024च्या तुलनेत यामध्ये शब्दांच्या जाळ्यात खूप जास्त अडकवले मुलांना, शब्दांच्या जाळ्यामध्ये. म्हणजे काही अचूक बिनचूक वगैरे वगैरे अशा गोष्टी केलेल्या आहेत. मी तुम्हाला आधी पण म्हटले की असे जर दिसले तर आधी गोल करायचं किंवा अंडरलाईन करायचे आहेत तशा शब्दांना. वेळेचं नियोजन, खूप जणांचं वेळेचं नियोजन चुकलेलं आहे, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. यावर प्रश्न वाचायला वेळ लागत होता. लांबलचक विधानांमुळे प्रश्न, असं स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते ना, तर त्यामुळे 5 ते 6 प्रश्न मुलांचे राहून गेले वाचायचे. तर त्यामुळे टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट होतं एक्झाममध्ये ह्या. नंतर नेचर ऑफ क्वेश्चन स्टेटमेंट बेस होते, जोड्या लावा खूप जास्त होत्या, आणि तेच तुम्हाला बेनिफिशियल होतं, कारण तिथे एलिमिनेशन टेक्निक खूप लवकर लागत होती. ते टेक्निक सगळं मी खाली डिस्कस केलेलं आहे. मग नेचर काय होतं की स्टेटमेंट बेस होते आणि जोड्या लावा खूप जास्त विचारले, आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा ते थोडासा टाईम वाचत होता. ओके. आणि स्टुडंटची सायकोलॉजी तर तुम्हाला माहीतच आहे. हॉलमधून बाहेर पडल्यावर वाटत होतं की सोपा आहे पेपर, पण नंतर जेव्हा चेक करतो तेव्हा कळत होतं ट्रिकी होते क्वेश्चन, आणि सिली मिस्टेकमुळे आपले मार्क्स गेलेले आहेत. आणि आणि वरून ते सायकोलॉजी होती की पोस्टपॉनची सायकोलॉजी होती. काल रात्रभर मुलांचं आंदोलन वगैरे त्या गोष्टी सगळ्या चालू होत्या, त्याच्यामुळे थोडासा कट ऑफ आणखी खाली येऊ शकतो. आणि वेळ कमी असताना पण योग्य उत्तरपर्यंत कसं पोचायचं ना, मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. थोडं एकदा बघून घ्या. आणि आता तुम्हाला मी जे लॉजिक अँड ट्रिक्स सांगितले ना, ते प्रत्यक्ष उदाहरणासकट मी तुम्हाला प्रूफ्स देत आले त्याचे. पण जर तुम्ही बायोलॉजीचा पेपर बघितला असेल, बायोलॉजीचे क्वेश्चन्स बघितले ना, तर तुम्ही माझा एक व्हिडिओ बघा, कंप्लीट बायोलॉजीचा माझा व्हिडिओ आत्ताच जस्ट अपलोड केलेला, म्हणजे थोड्या दिवसाखाली, आणि इथे तुम्हाला आय बटनावर भेटून जाईल. तो जर व्हिडिओ बघितला ना, त्यातले कंप्लीट क्वेश्चन सगळे हे त्या PDF मधले आलेले आहेत. आणि मी एक्झॅक्ट ते स्टेटमेंट बोललेलो आहे, तिथे साईडला लिहून पण दिलेले आहेत तुम्हाला स्टेटमेंट्स. ते स्टेटमेंट डायरेक्ट एक्झाममध्ये विचारलेले आहेत. ओके. म्हणून तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला ना, तुम्हाला चांगला फायदा झाला असता. आणि मी म्हणत पण होतं तुम्हाला नाही पोस्टपॉन्ड करायचं होतं, पोस्टपॉन्डचे व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडत होते व्हिडिओ. आणि जर PDF बघितला असतं ना, तुमची बायोलॉजी सगळे क्वेश्चन बरोबर आले असते, ही गॅरंटी मी देतो. ओके. तर आता आपण बघूया लॉजिक आणि ट्रिक्सचं. तर लॉजिक अँड ट्रिक्स, आता तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनच आणलेत मी. आता इथे बघा हा क्वेश्चन, पाणलोट क्षेत्राच्या विकासाचा कार्यक्रम खालीपैकी कुठले उद्देश नाही आहे. ह्याच्यात ट्रिक्स लागत नाही, आता मराठीमध्ये वाचल्यावरती नाही कळत आहे तुम्हाला मी काय म्हणत आहे. इंग्लिशमध्ये पण वाचायचे प्रश्न. इथे बघा, कॅचमेंट एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅज विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज. सिंग्युलर प्ल्युरल ट्रिक मी सांगितलेली नव्हती की एस जे लागला आहे ऑब्जेक्टिव्ह, मग मल्टिपल येणार ना. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. 50-50वर आला आहे तुम्ही, विचार करा. इथेच डायरेक्ट 50-50वरती जर तुम्हाला थोडं पण नॉलेज आहे ना, तुम्ही बरोबर आन्सर मार्क करून येणार. हे तर येणारच नाही ना. ऑब्जेक्टिव्ज विचारले, ऑब्जेक्टिव्ज, सिंग्युलर प्ल्युरल, एकवचन अनेकवचन शिकवलं होतं. इथे बघा, राजकोषीय तूट म्हणजे काय, सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण परतातील फरक, ह्याच्यात काही ट्रिक नाही. भांडवली खर्च व महसुलीतील उत्पन्न यातील फरक, महसुली खर्च व महसुली उत्पन्न यातील फरक. एक्झॅक्ट कॉन्ट्राडिक्टिंग स्टेटमेंट आहे ना. हे बघा, इथे कुठलं तरी एकच बरोबर राहणार ना, म्हणजे ह्याच्यात पण तुम्ही 50-50वरती येऊ शकता. अशा ट्रिक्स आहेत. उगाचच कुठेही काही आन्सर ठोकायचं नाही आहे. ट्रिक्स लावा, लॉजिक लावा, तिथं सोडवेल. आता इथे बघा, उपराष्ट्रपती पदाच्या अयोग्य कथन ओळखायचं आहे. आता भारताचा नागरिक असावा, उपराष्ट्रपती भारताचा नागरिक असावा, हे लॉजिकल आहे ना, म्हणजे ते राहणारच आहे, करेक्ट असणार आहे. ए वगळून टाका ना इथून, ए निघालं. 2वरती आलात तुम्ही, 50-50.
आता ह्याच्यातलं एक तरी बरोबर असणार आहे, तुमचे चान्सेस 50% वाढत आहेत प्रश्न बरोबर येण्याचे. ह्या ट्रिक्स आहेत, याच्यात मार्क्स भेटतात, ना की पोस्टपोनचे व्हिडिओ बघण्यात. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? आता लॅटेंट हिंट ऑफ फ्युजन. आता इथे मी काय सांगितलं तुम्हाला, डिटेल्ड ऑप्शन असतं कधी पण. जेव्हा तुम्हाला काहीच माहिती नाही ना, तर डिटेल्ड ऑप्शन अशा लॉजिकल ट्रिक्स बघत जा. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, हे सॉरी मी कसं तरी लिहिलं आहे, डिटेल्ड ऑप्शन इथे डायरेक्ट मार्क करून या. एवढा मोठा तुम्हाला ऑप्शन दिसतो, मार्क करून या. बरोबर आहे ना तुमचा आन्सर? तुम्हाला विश्वास नसतो. आता इथे बघा, पृथ्वीच्या वातावरणातील थर जमिनीच्या वरच्या दिशेने क्रमाने लावायचं आहे आपल्याला इथे. आता तुम्ही इथे बघा, स्थितांबर, मध्यंबर, उष्णांबर, तापांबर. आता इथे चारीमध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेत. सर्वात जवळचा स्पियर कुठला आहे आपल्याकडे? ट्रोपोस्पियर. झालं तुमचा आन्सर मार्क. एक जरी माहीत असतं ना तुम्हाला सर्वात उंच कुठला आहे किंवा सर्वात जवळचा कुठला आहे, तरी तुमचं आन्सर येतं करेक्ट. ओके. इथे बघा, आता राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीपैकी कुठले विधानं बरोबर आहेत? मी तुम्हाला म्हटले, जेव्हा पण सकारात्मक वाक्य असतील ना, सगळे बरोबर असतात. जेव्हा तुम्हाला माहीत नसतं ना, तेव्हा तुम्ही हे असे लॉजिक खेळू शकता आणि त्याच्यावरती मार्क्स येतात मुलांचे, आणि तसंच करतात टॉपर्स पण. हे तुम्हाला कोणी नाही सांगणार आहे. हे तुम्हाला वाटतं तुक्केबाजी आहे किंवा तुम्हाला जेव्हा नॉलेज नसतं आपण ते करतो, नाही. सगळे टॉपर पण यूज करतात ह्या ट्रिक्स, तुम्हाला पण करावं लागेल. आता इथे बघा, खालीपैकी कोणत्या लेखपालनाची तत्त्वे आहेत? आता मी काय म्हणलेलं की कीवर्ड जे असतात, कीवर्ड्समध्ये काय येतं, जे क्वेश्चनमध्ये विचारलेलं. तर क्वेश्चनमध्ये हा वर्ड बघा तुम्ही, प्रिन्सिपल, आणि इथे तत्त्वे. तर हे सगळे ना प्रिन्सिपल. ॲटलिस्ट तुम्ही जर लॉजिक लावलं असतं, इथे हाच वर्ड वापरला ना सगळीकडे, प्रिन्सिपल. कीवर्ड्स. आता एक PYQ मधला फॅक्टर्स हा कीवर्ड्स होता, जे ईस्ट इंडिया कंपनीने भारतात शिक्षणाचे महत्त्व वाढवण्याचा काहीतरी फॅक्टरचा रिलेटेड होता क्वेश्चन, आणि तिथे पण बरोबर लागलेलं ते क्वेश्चन. मी तिथे पण म्हणलं कीवर्ड लक्षात ठेवा. जेव्हा पण तुम्हाला वाटते कन्फ्युजन आहे, तेव्हा तिथे ऑल ऑफ द अबव मारून येऊ शकतं, कारण सगळीकडे प्रिन्सिपल्स हा कीवर्ड यूज केलेला आहे क्वेश्चनमधला. ओके. आता मी ऑलमोस्ट 10 क्वेश्चन दाखवले तुम्हाला, जे लॉजिकने सॉल्व्ह झालेत. मी अजून ॲनालिसिस केलं ना, आणखी मी 10 क्वेश्चन काढू शकतो. म्हणजे तुमचे 20 क्वेश्चन मी काढतो, आणि 20पैकी तुम्ही जर ना 20च्या 20 जर लॉजिकने सोडवले, त्यातले तुमचे समजा 12 क्वेश्चन चुकले, तरी तुमचा स्कोर किती वाढतो विचार करा. आणि त्या स्कोरने तुमचा 1 इयर वाचतो आहे, 1 वर्ष. एवढंच समजायचं होतं. आता ह्याच्या पुढे मी काय समजू मलाच नाही कळत आहे. ठीक आहे, आता तुमची मर्जी. बाकी तर हे होते माझे लॉजिक अँड ट्रिक्स, आणि ह्या यूज झालेत ह्या एक्झाममध्ये. आता तुम्हाला वाटेल थोडंफार यूज झाले, 50-50ने काय होतं? अरे 50-50ने तुमचे 50% चान्सेस वाढतो क्वेश्चन बरोबर येण्याचा, कळते? आता मी तुम्हाला आता काय विषयानुसार सविस्तर विश्लेषण. आता विषयानुसार तर आपण जर गेलो विषयानुसार सविस्तर विश्लेषणात, तर इतिहास आणि भूगोलमध्ये काय होतं? फॅक्ट चेक. म्हणजे तुम्हाला फॅक्ट माहितीत की नाही, तुमचा डाटा तोंडपाठ आहे की नाही. इतिहासात बोलायचं झालं तर प्रश्न हा नेहमी प्रकारे आउट ऑफ द बॉक्स होता. एलिमिनेशनने इथं लॉजिक वापरता आलं असतं, पण किमान 2 प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आले असते. आणि भूगोलाचं मॅपिंग आधारित प्रश्नावरती थोडंसं हुलकावणे टाईप होते, पण महाराष्ट्राचे प्राकृतिक भूगोलाचे प्रश्न डायरेक्ट होते, तर ते सोपं होतं थोडंसं. फॅक्ट चेक होतं, म्हणजे तुम्हाला ते माहिती की नाही एवढंच त्यांना चेक करायचं होतं. राज्यघटना कन्सेप्ट इज अ किंग. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत असते ना, तर बरोबर तुमच्या राज्यघटनेचे क्वेश्चन आले असते. नुसतं कलम पाठांतर करून होत नाही, जसं की राष्ट्रपतीचा अधिकार किंवा मूलभूत हक्क. इथे जे शब्द फिरवाफिरवी झालेले ना, ते ओळखता आलं पाहिजे, आणि ज्यांनी घाई केली ना त्यांचं चुकणार आहे हा क्वेश्चन. ओके. आणि अर्थशास्त्र आणि विज्ञान कन्सेप्ट बॅटर, म्हणजे कन्सेप्ट तुम्हाला जर येत असेल. अर्थशास्त्रामध्ये खूप इझी ह्यावेळेसचं अर्थशास्त्र असं मानलं आहे पुरांनी पण, आणि आहे पण इझी ह्यावेळेसचं थोडंसं. यावेळी करंट डाटा आणि थिअरी यांचं मिश्रण होतं, बरोबर. ज्यांनी पंचवार्षिक योजना, बँकिंगचं बेसिक लॉजिक माहिती आहे ना, त्यांना भाग सोपा गेला आहे. आणि विज्ञानाबद्दल जर बोलायचं गेलं तर रिमोट सेन्सिंग आणि ITचे प्रश्न थोडेसे तांत्रिक होते, आणि जिथे जास्त डोकं न लावता स्किप केलेलं थोडंसं चांगलं होतं. पण बायोलॉजी तुम्हाला मी म्हणलं आहे, बायोलॉजी जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असताना पक्का तुमचे क्वेश्चन बरोबर आलेले असते. आता पण बोलतो मी. अंकगणित बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये काय CSATच्या प्रश्नांची अनेक वेळ खाल्ला त्यांनी. 10 मिनटाच्या व्हिडिओत मी नेहमी सांगत आलो, आधी सोपे प्रश्न निवडा, नंतर ज्याचं लेंदी कॅल्क्युलेशन आहे थोडंसं अवॉइड करा. पण इथेच हा गेम चेंजर आहे, हेच तुम्हाला डिसाईड करणार आहे ना तुमचं सिलेक्शन. अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे थोडेसे ट्रिकी पण होतं. आणि करंट अफेअर जे होते ते 6 महिन्याचे आलेले होते. 6 मंथचं जास्त त्यांचा फोकस होता. हे लेटेस्ट 6 मंथचे. म्हणजे आपण जर बघायला गेलं आता जानेवारी चालू आहे, म्हणजे जूनपासूनचे जानेवारीपर्यंतचं करंट अफेअर त्यांनी जास्त विचारलेलं आहे. आता जर बघायला गेलं पुढची दिशा काय असणार आहे, आत्मचिंतन, काय चुकलं काय बरोबर आलं हे सगळं आता विचार करायचं आहे. थोडा रेस्ट करा. आता पुढे डिसाईड करा तुम्हाला काय करायचं. पुढे राज्यसेवा द्यायची का, की मेन्सची तयारी तुम्हाला चालू करायची. जे बॉर्डरवरती आहे त्यांनी काय करायचं, मेन्सची तयारी करायची की राज्यसेवेसाठी आता तयारी करायची वेगळी. आणि
पुढच्या अभ्यासाची दिशा मी तुम्हाला म्हणजे राज्यसेवेसाठी ना आता पुढे चांगले चांगले व्हिडिओ आणणार आहे, तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला राज्यसेवेचे व्हिडिओ पाहिजेत की नाही. आणि लॉजिक अँड ट्रिक्सचे स्पेशली तुम्हाला आवडतात का लॉजिक अँड ट्रिक्स, तर ते सांगा, मी त्याच्यासाठी वेगळी सिरीजच घेऊन येईन. आणि द गोल्डन रूल काय माहिती आहे का, काय असेल गोल्डन रूल हा हाच आहे की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती भर द्या आणि विश्लेषणाची शक्ती म्हणजे ॲनालिटिकल थिंकिंग वापरा. आता UPSC सारखं MPSC पण पॅटर्न चेंज केला आहे. मग MPSC पण आता ॲनालिटिकल कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारते. आता फक्त घोकमपट्टी नाही राहिली, पहिले जसं होतं 2020च्या आधी घोकमपट्टी नुसती पाठांतर ते नाही करायचं आहे. आता कन्सेप्च्युअल आणि ॲनालिटिकल थिंकिंग तुम्हाला वाढवावी लागेल. आणि तसेच प्रत्येक प्रश्नाला आपला मित्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला वागायचं आहे. म्हणजे मित्र म्हणायचे फक्त नाव पाठ नाही ठेवायचं, त्याचं सगळीच गोष्ट ओळखता आली पाहिजे आपल्याला. कसा आहे तो, कुठून विचारला, कशाबद्दल विचारला, का घडलं, कसं घडलं, ह्या सगळ्या गोष्टी विचार केला ना तरच तुमचे क्वेश्चन सुटणार आहेत. ओके, तर एवढंच सांगायचं होतं. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हां, टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करा, तिथे PDF वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. जय हिंद.